नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. बेसिक अनालिटिकल टेक्निक्स. हा सुद्धा पूर्णपणे थेरॉटिकल टॉपिक आहे. वेगवेगळे प्रॅक्टिकल्स वगैरे आपण जे करणार आहे नंतर, किंवा सायंटिस्ट लोकांनी कशा पद्धतीनं बॉइलिंग पॉइंट, मेल्टिंग पॉइंट यांचा वापर करून एखादा सबस्टन्स प्युअर फॉर्मॅटमध्ये कसा मिळवायचा, किंवा दोन वेगवेगळ्या सबस्टन्सेसचे मिक्सचर्स असतील तर त्यांना एकमेकांपासून वेगवेगळं कसं करायचं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या टेक्निक्स याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत. बघा काय म्हटले सुरुवातीला. केमिकल सबस्टन्सेस ऑकर इन नेचर इन इम्प्युअर स्टेज. जनरली सगळे केमिकल सबस्टन्सेस हे कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात? इम्प्युअर फॉर्मॅटमध्ये असतात. म्हणजेच ते प्युअर नसतात, तर त्यांच्यासोबत बाकीच्या काही इम्प्युरिटीज अटॅच झालेल्या असतात. ऑल्सो when synthesized in the laboratory, they are obtained in crude and impure form. ज्यावेळेला लॅबोरेटरीमध्ये ते प्रिपेअर केले जातात त्यावेळेला ते क्रूड फॉर्म मध्ये, म्हणजे रॉ, म्हणजे कच्च जे त्याला म्हणतात. आता आपल्याकडे तेल म्हणतात, कच्च तेल आणि पेट्रोल डिझेल. मग कच्च तेल जे आहे ते क्रूड झालं, त्याच्यामध्ये बाकीच्या इम्प्युरिटीज वगैरे सगळ्या असतात, त्या सगळ्या काढून टाकल्या की प्युअर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला पेट्रोल डिझेल हे त्याच्यापासून सेपरेट केलं जातं. मग ते कच्चं फॉर्मॅटमध्ये असतं, शिवाय इम्प्युअर फॉर्मॅटमध्ये असतं, बाकीच्या इम्प्युरिटीज पण त्याच्यामध्ये असतात. बिफोर इन्व्हेस्टिगेटिंग देअर कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज, इट इज एसेन्शियल टू ऑब्टेन देम इन प्युअर फॉर्म. जो कोणता कंपाऊंड तुम्ही घेतलेला आहे, ज्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय मिळाला पाहिजे? प्युअर फॉर्म मध्ये मिळाला पाहिजे. सो मेथड्स ऑफ प्युरिफिकेशन अँड सेपरेशन ऑफ कंपाऊंड्स डिपेंड ऑन डिफरन्स इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज. आता तुम्हाला जर तो प्युअर फॉर्म मध्ये जर पाहिजे असेल तर काय केलं पाहिजे? त्याच्यातून ह्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीज काढून टाकल्या पाहिजे. ह्या इम्प्युरिटीज काढून टाकण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. मग त्याच्यामध्ये प्युरिफिकेशनच्या मेथड्स वेगळ्या आहेत, सेपरेशनच्या मेथड्स वेगळ्या आहेत. या पद्धतीनं त्यांनी वेगवेगळ्या मेथड्स सांगितलेल्या आहेत. या मेथड्स कशावर अवलंबून आहेत? दे डिपेंड ऑन द डिफरन्स इन देअर फिजिकल प्रॉपर्टीज. त्यांच्या वेगवेगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय डिफरन्स आहे त्यानुसार कोणती मेथड वापरायची हे ठरवलं जातं. पुढचा पॉइंट आहे प्युरिफिकेशन ऑफ सॉलिड्स. बघा आता याच्यामध्ये काय सांगितलं. हे सॉलिड सबस्टन्स मे कंटेन टू टाइप्स ऑफ इम्प्युरिटीज. सॉलिड बद्दल आता सांगितले पहिल्यांदा त्यांनी. सॉलिड सबस्टन्स मध्ये दोन प्रकारच्या इम्प्युरिटीज असू शकतात. फर्स्ट, विच आर सोल्युबल इन द सेम सॉल्व्हंट ॲज द मेन सबस्टन्स. जो मेन सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये सोल्युबल असलेल्या इम्प्युरिटीज. आणि दुसरा प्रकार आहे विच आर नॉट सोल्युबल इन द सेम सॉल्व्हंट ॲज द सबस्टन्स. जो मेन सॉलिड सबस्टन्स आहे त्याच्यामध्ये सोल्युबल असलेल्या काही इम्प्युरिटीज असतील आणि त्याच्यामध्ये सोल्युबल नसलेल्या काही इम्प्युरिटीज असतील. मग जे सोल्युबल नाहीत ते अगदी इझिली तुम्ही त्यांना सेपरेट करू शकताय. बघा इथं काय सांगितलंय. सेकंड टाइप ऑफ इम्प्युरिटी कॅन बी सेपरेटेड इझिली युझिंग ए सुटेबल सॉल्व्हंट टू डिझॉल्व द मेन कंपाऊंड व्हेन द इम्प्युरिटीज रिमेन अनडिझॉल्व. म्हणजे ह्याच्यात काय केलं जाते बघा. सेकंड टाइप ऑफ इम्प्युरिटी म्हणजे हा प्रकार ज्याच्यामध्ये त्या इम्प्युरिटीज त्या सॉल्व्हंटमध्ये डिझॉल्व होत नाहीत. मग त्यांना त्या इम्प्युरिटीजना सेपरेट करण्यासाठी काय करायचं बघा. एक वेगळं सॉल्व्हंट वापरायचं. युझिंग ए सुटेबल सॉल्व्हंट टू डिझॉल्व मेन कंपाऊंड. तो जो मेन कंपाऊंड आहे तो डिझॉल्व झाला पाहिजे. त्यामुळे बाकीच्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या काय राहतील? अनडिझॉल्व्ड कंडिशन मध्ये राहतील. म्हणजे त्या तशाच राहतील. त्यांना तुम्ही काय करू शकताय? इझिली सेपरेट करू शकताय. दे कॅन बी सेपरेटेड बाय अ सिंपल प्रोसेस कॉल्ड ॲज फिल्ट्रेशन. त्यामुळे हे लक्षात घ्या कशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे ते. जो मेन कंपाऊंड आहे तो डिझॉल्व होईल असं सॉल्व्हंट घ्यायचं. त्याच्यामध्ये हा मेन कंपाऊंड डिझॉल्व होईल. मग शिल्लक कोण राहणार? इम्प्युरिटीज.
इम्प्युरिटीज डिझॉल्व्ह होत नाहीत, मग त्या तशाच राहतील. त्यांना तुम्ही फिल्ट्रेशन वापरून सेपरेट करू शकताय. मग फिल्ट्रेशनसाठी काय सांगितलं बघा. फिल्ट्रेशन इज कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ ए फिल्टर पेपर कोन प्लेस्ड इन ए फनेल ॲज शोन इन द फिगर. इथं दाखवलंय बघा डायग्राम मध्ये. फिल्ट्रेशनसाठी तुम्हाला काय करावं लागेल, फिल्टर पेपर वापरावा लागेल. तो फिल्टर पेपर अशा पद्धतीनं फनेल म्हणजे नरसाळ घेऊन त्याच्या आत तो पेपर सेट केला जाईल प्रॉपरली, आणि मग त्याच्यामधून ते मिक्सचर इथं दाखवले बघा, मिक्सचर ऑफ सँड अँड वॉटर सांगितले, ते त्याच्यामध्ये ऍड केलं की वॉटर बाजूला निघेल, सँड त्या फिल्टर पेपरमध्ये अडकून बसेल, ते सेपरेट करता येईल. ए सर्क्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर इज फोल्डेड टू फॉर्म ए कोन अँड फिटेड इन द फनेल. सर्क्युलर फिल्टर पेपर घ्यायचा, त्याला फोल्ड करून त्याचं कोन मध्ये कन्व्हर्शन करायचं आणि त्याला फनेलच्या आत फिक्स करून टाकायचा. द फनेल इज फिक्स्ड ऑन ए स्टँड अँड ए बीकर केप्ट बिलो इट. इथं डायग्राम मध्ये दाखवले बघा. हे फनेल स्टँडला अडकवायचं आहे. स्टँड वगैरे इथं काही दाखवलेलं नाहीये. त्याच्या खाली हे बीकर ठेवलेलं आहे. द पेपर इज मेड मॉइस्ट. द सोल्युशन टू बी फिल्टर्ड इज पोवर्ड ऑन द फिल्टर पेपर. पहिल्यांदा तो जो फिल्टर पेपर आहे तो थोडासा ओलसर करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये हे सोल्युशन ऍड करायचं. द इनसोल्युबल पार्ट रिमेनिंग ऑन द फिल्टर पेपर इज कॉल्ड रेसिड्यू अँड द लिक्विड कलेक्टेड इन द बीकर इज कॉल्ड फिल्ट्रेट. नाव लक्षात ठेवा. आता इथं मिक्सर दाखवले सँड आणि वॉटर, त्याच्यामध्ये तुम्ही ऍड केलं, काय होणार, वॉटर इथं खाली येणार आणि सँड पार्टिकल्स जे आहेत ते इथं कलेक्ट होणार. मग जे या फिल्टर पेपरमध्ये अडकून बसतात त्यांना म्हणतात रेसिड्यू, आणि जे इथं खाली पाणी कलेक्ट होते त्याला म्हणायचं फिल्ट्रेट. नाव लक्षात ठेवा ते. नेक्स्ट पॉइंट आहे फिल्ट्रेशन अंडर सक्शन. When filtration is carried out using a vacuum pump, याच्यामध्ये व्हॅक्यूम पंपचा वापर करायचा आहे. इट इज कॉल्ड ॲज फिल्ट्रेशन अंडर सक्शन. लक्षात ठेवा, याच्यामध्ये व्हॅक्यूम पंपचा वापर होतो. इट इज अ फास्टर अँड मोर एफिशियंट टेक्निक दॅन सिम्पल फिल्ट्रेशन. सिम्पल फिल्ट्रेशन पेक्षा हे फास्टर आणि मोर एफिशियंट म्हणजे चांगल्या प्रकारे याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट मिळतात. द असेंब्ली फॉर फिल्ट्रेशन अंडर सक्शन कन्सिस्ट ऑफ थिक वॉल कोनिकल फ्लास्क विथ ए साइड आर. मग याच्यासाठी जी असेंब्ली लागते म्हणजे जे ॲपॅरेटस लागतं, त्या ॲपॅरेटस बद्दल बघा त्यांनी काय काय सांगितलं. इथं डायग्राम आहे. थिक वॉल कोनिकल फ्लास्क विथ ए साइड आर्म, इथं दाखवलेलं आहे बघा. थिक वॉल कोनिकल फ्लास्क विथ ए साइड आर्म, हे पण दाखवलेलं आहे. द फ्लास्क इज कनेक्टेड टू ए सेफ्टी बॉटल बाय रबर ट्यूब थ्रू द साइड आर्म. इथं साइड आर्म आहे, त्याला रबर ट्यूबनं सेफ्टी बॉटलला कनेक्ट केलेलं आहे म्हणून सांगितलंय. हो, एक 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 गोष्टी काय काय आहेत त्या. द सेफ्टी बॉटल इज युज्ड टू प्रिव्हेंट सकिंग ऑफ द फिल्ट्रेट इन टू सक्शन पंप. सेफ्टी बॉटल कशासाठी वापरले ते त्यांनी सांगितले. याच्यामधलं जे फिल्ट्रेट खाली येईल ते फिल्ट्रेट त्या सक्शन पंप मध्ये जाऊ नये याच्यासाठी ही सेफ्टी बॉटल इकडे बाजूला जोडलेली आहे. ए स्पेशल पोर्सिलिन फनेल कॉल्ड बुचनर फनेल. शक्यतो करून काय आता ह्याचा उच्चार बरेच जण कसं वाटेल तसं करतात. आपण उच्चार अशा पद्धतीने ठेवायचा की त्याचा आपल्याला स्पेलिंग लिहिता आलं पाहिजे. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवा की आपण उच्चार अशा पद्धतीने ठेवायचे की आपल्याला त्याचं स्पेलिंग, कारण परीक्षेमध्ये तुमचं स्पेलिंग जाणार आहे, तुम्ही काय उच्चार करताय ते जात नाही. त्यामुळे व्यवस्थित तिथं उच्चार त्याचा करा. ए स्पेशल पोर्सेलिन फनेल कॉल्ड बुचनर फनेल इज फिटेड ऑन द कोनिकल फ्लास्क. इथं वरती दाखवले बघा, बघा इथं बुचनर फनेल, ते अशा पद्धतीचं आहे, विशिष्ट प्रकारचं.
स्पेशल पोर्सेलिन पासून तयार केलेलं फनेल आहे. विथ द हेल्प ऑफ ए रबर कॉर्क ॲज शोन इन फिगर. हे बघा इथं दाखवले बघा, हे रबर बंग म्हटले बघा त्याला. त्यालाच रबर कॉर्क म्हणजे ते बुच आहे त्या ठिकाणी रबरी, त्याच्यामधून ही पाईप खाली घेतलेली आहे. ती पाईप कुणाची आहे? ती बुचनर फनेलची ती पाईप आहे. त्याच्या पुढे बघूयात आपण काय म्हटलंय त्यांनी. द बुचनर फनेल हॅज ए पोरस सर्क्युलर बॉटम. तर बघा बरं, त्या बुचनर फनेलचं पोरस सर्क्युलर बॉटम म्हणून सांगितलंय. इथं काय काय दिलेलं आहे बघा बरं. मॉइस्टेड फिल्टर पेपर दाखवलेला आहे इथं. त्यानंतर पोरस प्लेट इथं डॉटेड दाखवले बघा, ते इथं घेतले त्यांनी. पोरस सर्क्युलर बॉटम. हे सर्क्युलर फिल्टर पेपर of correct size is placed on the circular porous bottom of the Buchner funnel. हा जो इथं जी पोरस प्लेट जी सांगितलेली आहे, सर्क्युलर आहे ती, त्याच्यावरती बरोबर तशाच आकाराचा फिल्टर पेपर त्याच्यावरती ठेवायचा आहे. अँड द फनेल इज प्लेस्ड ऑन द फ्लास्क. हे इथं बुचनर फ्लास्क सांगितलेलं आहे, त्याच्यावरती हे बुचनर फनेल प्लेस करायचं आहे. इथं रबर कॉर्क किंवा रबर बंगचा वापर करायचा आहे, म्हणजे हे त्याच्यावरती अगदी व्यवस्थितपणे फिट बसलं पाहिजे. इट इज मॉइस्टन्ड विथ ए फ्यू ड्रॉप्स ऑफ वॉटर ऑर सॉल्व्हंट. तो जो फिल्टर पेपर आहे त्या फिल्टर पेपरला थोडस मॉइस्टन करायचं आहे, म्हणजे जे काही लिक्विड असेल तिथं, वॉटर असेल समजा, तर वॉटरचे एक दोन थेंब त्याच्यावरती टाकून त्याला मॉइस्टन करून घ्यायचं. सक्शन इज क्रिएटेड बाय स्टार्टिंग द पंप. मग इकडल्या बाजूला त्याला पंप जोडलेला असतो, तिथनं सक्शन सुरू करायचं, म्हणजे हे याच्यातली जी काही एअर असेल ती एअर त्याच्यातनं काढून घेईल आणि याच्यामध्ये ते व्हॅक्युम क्रिएट करेल. अँड फिल्ट्रेशन इज कॅरिड आउट, आणि मग हे फिल्ट्रेशन सुरू करायचं. बघा कशा पद्धतीने आहे. क्रिस्टल्स आर कलेक्टेड ऑन द फिल्टर पेपर अँड फिल्ट्रेट इन द फ्लास्क. जे काही क्रिस्टल्स आहेत ते इथं वरती कलेक्ट होतील. म्हटले बघा, लार्ज पार्टिकल्स ऑफ सॉलिड डू नॉट फिट थ्रू द टिनी होल्स इन द फिल्टर पेपर दॅट इज रेसिड्यू सो रिमेन ऑन द पेपर. या पेपरवरती इथं पार्टिकल कलेक्ट होतील या ठिकाणी, आणि त्याच्यामधून जे लिक्विड याच्यातून पास होते ते इथं कलेक्ट होईल. इथं तुम्हाला फिल्ट्रेट मिळेल. लिक्विड दॅट पासेस थ्रू द फिल्टर पेपर दॅट इज फिल्ट्रेट, इट कलेक्ट्स हिअर. ते इथं कलेक्ट होईल. प्रोसेस फक्त बघून ठेवा, बाकीच काही जास्त त्याच्यामध्ये विशेष काही त्यांनी सांगितलेलं नाहीये. नेक्स्ट पॉइंट बघा, क्रिस्टलायझेशन. ह्याच्यात काय सांगितले बघा. वेन ए क्रूड सॉलिड इज मेड ऑफ मेनली वन सबस्टन्स. कोणतंही क्रूड सॉलिड म्हणजे कच्च्या फॉर्मॅटमध्ये जे आहे ते सॉलिड जर एकाच सबस्टन्स पासून बनलेलं असेल आणि त्याच्यात जर वेगवेगळ्या इम्प्युरिटीज असतील, तर त्या ठिकाणी प्रोसेस ऑफ क्रिस्टलायझेशनचा वापर करा. बघूया ते काय. तर ही जी क्रिस्टलायझेशनची प्रोसेस आहे ती 4 स्टेप्स मध्ये कॅरी आउट केली जाते. पहिली स्टेप आहे प्रिपरेशन ऑफ सॅच्युरेटेड सोल्युशन. A saturated solution is a solution which cannot dissolve additional quantity of solute. हे पहिल्यांदा लक्षात घ्या, सॅच्युरेटेड सोल्युशन कुणाला म्हणतात. समजा आपण ग्लास भरून पाणी घेतलं, त्याच्यात एक चमचा साखर टाकलं, विरघळवली, ती साखर त्याच्यामध्ये विरघळते. असं जर तुम्ही साखर त्याच्यामध्ये ऍड करत गेलात तर एका पर्टिक्युलर स्टेज नंतर साखर पाण्यामध्ये विरघळत नाही. याचा अर्थ ते सोल्युशन कसलं तयार झालं, आता त्याचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झालं. मग इथं तेच सांगितले त्यांनी. ए सॅच्युरेटेड सोल्युशन इज ए सोल्युशन विच कॅनॉट डिझॉल्व
ऍडिशनल क्वांटिटी ऑफ सोल्यूट. आता त्याच्यात नवीन सोल्यूट ऍड होणार नाही. A saturated solution of the crude solid is prepared by boiling it in a small but sufficient quantity of a suitable solvent. सॅच्युरेटेड सोल्युशन कसं तयार करायचं बघा, त्या क्रूड सॉलिडला बॉईल करायचं. कशामध्ये? सुटेबल सॉल्व्हंट. तो क्रूड सॉलिड डिझॉल्व्ह होईल असं सुटेबल सॉल्व्हंट घ्या आणि बॉइलिंग करून त्याला त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह करा. ऑन डुईंग सो द मेन सोल्यूट फॉर्म्स अँड ऑलमोस्ट सॅच्युरेटेड सोल्युशन. असं जर तुम्ही केलं तर तिथं सॅच्युरेटेड सोल्युशन त्याचं तयार होतं. बट द सोल्युशन इज नॉट सॅच्युरेटेड विथ रिस्पेक्ट टू द सोल्युबल इम्प्युरिटीज. पण जर त्याच्यातल्या इम्प्युरिटीजचा जर तुम्ही विचार केला तर मग मात्र ते सोल्युशन सॅच्युरेटेड सोल्युशन नसतं. कारण इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या अतिशय कमी प्रमाणात असतात, बिकॉज दे आर इन स्मॉल प्रोपोर्शन. आपण कुणाचं सॅच्युरेटेड सोल्युशन तयार केले? मेन सबस्टन्सचं तयार केलं. त्या मेन सबस्टन्स बरोबर आणखीन कोण असणार आहेत? इम्प्युरिटीज असणार आहे. इम्प्युरिटीजचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे विथ रिस्पेक्ट टू इम्प्युरिटीज द सोल्युशन इज नॉट सॅच्युरेटेड. सेकंड स्टेप त्याची आता हॉट फिल्ट्रेशन. नाउ द अबव सोल्युशन इज क्विकली फिल्टर्ड व्हाईल हॉट. आता जे आपण सोल्युशन तयार केलं सॅच्युरेटेड सोल्युशन, ते गरम असतानाच त्याचं फिल्ट्रेशन करायचं. फिल्ट्रेशन अंडर सक्शन अलाउज रॅपिड फिल्ट्रेशन. मगाशी आपण जी मेथड बघितली युझिंग व्हॅक्युम पंप, ती जर वापरली तर ती प्रोसेस चटकन घडते. अनडिझॉल्व्ड इम्प्युरिटीज गेट रिमूव्ड इन धिस प्रोसेस ॲज अ रेसिड्यू. मग याच्यात ज्या इम्प्युरिटीज डिझॉल्व्ह झालेल्या नाहीत त्या रेसिड्यू म्हणून सेपरेट होतात, म्हणजे थोड्या इम्प्युरिटीज इथं निघून जातील. त्याच्या पुढची स्टेप आहे कूलिंग ऑफ द फिल्ट्रेट. आता जे फिल्ट्रेट तुम्हाला मिळालेलं आहे ते पण गरम असणार आहे. फिल्ट्रेट म्हणजे खाली बीकरमध्ये, खाली भांड्यामध्ये कलेक्ट झालेलं लिक्विड, ते सुद्धा गरम असणार आहे. त्याला पहिल्यांदा कूल करा. सोल्युबिलिटी ऑफ ए सबस्टन्स डिक्रीजेस विथ लोअरिंग ऑफ टेम्परेचर. हे महत्वाचं. आता जसं तुम्ही टेम्परेचर कमी कराल तसं त्याची सोल्युबिलिटी डिक्रीज होते. तुम्ही साधा विचार करा, जर समजा मी मागाशी सांगितल्या पद्धतीने ग्लासमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये मी साखर ऍड करत गेलो, थोड्या प्रमाणात साखर विरघळते, पण एका ठराविक लिमिट नंतर ती विरघळत नाही. मग त्या तशा अवस्थेमध्ये जर त्याला गरम केलं आपण, टेम्परेचर वाढवलं तर सोल्युबिलिटी वाढते. मग जसं टेम्परेचर वाढवल्यानंतर सोल्युबिलिटी वाढते, तसं टेम्परेचर कमी केलं की सोल्युबिलिटी डिक्रीज होणार. तेच वाक्य इथे दिले. ऍज ए रिझल्ट मग त्यामुळे काय होईल? सोल्युबिलिटी कमी झालं की ते बाहेर पडायला लागेल. द फिल्ट्रेट बिकम्स सुपर सॅच्युरेटेड विथ रिस्पेक्ट टू द मेन डिझॉल्व्ड सोल्यूट. त्याच्यामुळं काय होईल? ते जे फिल्ट्रेट आहे, फिल्ट्रेट म्हणजे बीकर मध्ये कलेक्ट केलेले लिक्विड, ते सुपर सॅच्युरेटेड होणार विथ रिस्पेक्ट टू मेन डिझॉल्व्ड सोल्यूट. And the excess quantity of dissolved solute comes out of the solution in the form of crystals. आणि त्याच्यामध्ये आता हे सॅच्युरेटेडच्या पण पुढे गेलं म्हणजे काय झालं? सुपर सॅच्युरेटेड झालं. मग सुपर सॅच्युरेटेड म्हणजे काय? त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त सोल्यूट त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालाय. मग हे कधी झालं? ज्यावेळेला तुम्ही टेम्परेचर वाढवलं त्यावेळेला. टेम्परेचर जसं कमी होत जाईल तसं त्याच्यामधली जी एक्सेस क्वांटिटी आहे, ज्याच्यामुळं सॅच्युरेटेडचं सुपर सॅच्युरेटेड झालं होतं, तो डिझॉल्व्ड सोल्यूट हळूहळू त्याच्यातून बाहेर पडायला लागेल आणि त्याचे क्रिस्टल्स तुम्हाला त्या ठिकाणी दिसायला लागतील. बट द डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज डू नॉट सुपर सॅच्युरेट द सोल्युशन. मात्र डिझॉल्व्ड इम्प्युरिटीज त्याला सुपर सॅच्युरेट करत नाहीत, हे लक्षात घ्या. कारण त्यांचं प्रमाण ऑलरेडी कमी आहे. ॲज देअर क्वांटिटी इज व्हेरी स्मॉल. त्यामुळे काय होते? त्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या सोल्युशन मध्येच राहतील. दीज
कंटिन्यू टू स्टे इन द सोल्युशन इन अ डिझॉल्व्ड स्टेट इव्हन ऑन कूलिंग. त्यामुळे त्या ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या इम्प्युरिटीज त्याच सोल्युशन मध्ये राहतात डिझॉल्व्ड स्टेटमध्ये. त्यामुळं त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या इम्प्युरिटीज लिक्विड फॉर्मॅटमध्येच राहणार. म्हणजेच मग हे जे तुम्हाला क्रिस्टल्स मिळाले ते कुणाचे मिळाले? त्या मेन कंपाऊंडचे मिळाले. हेन्स द सेपरेटेड क्रिस्टल्स आर फ्री फ्रॉम सोल्युबल इम्प्युरिटीज ॲज वेल. त्यामुळे त्या सोल्युबल इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या सोल्युशनमध्ये राहतील आणि ते जे सेपरेटेड क्रिस्टल्स असतील त्याच्यातल्या या प्रकारच्या इम्प्युरिटीज सुद्धा आपण रिमूव्ह केलेल्या आहेत. आता याची चौथी स्टेप, 4 स्टेप्स मध्ये ही प्रोसेस कॅरी आउट केली जाते असं सांगितलं. चौथी स्टेप आहे फिल्ट्रेशन. द क्रिस्टल्स ऑफ प्युअर सबस्टन्स आर सेपरेटेड बाय फिल्ट्रेशन. आता जे तुम्हाला इथं सेपरेटेड क्रिस्टल्स मिळाले त्याचं काय करायचं? त्याच्यातून परत प्युअर सबस्टन्स मिळवायचा आहे. त्याच्यासाठी फिल्ट्रेशन वापरायचं, म्हणजे त्याला फिल्ट्रेशन करून घ्या. द फिल्ट्रेट ऑप्टेन्ड इज कॉल्ड मदर लिकर. लक्षात ठेवा, क्रिस्टल्स बाजूला होतात, क्रिस्टल्स राहतात फिल्टर पेपर वरती आणि बाकीचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन खाली बीकर मध्ये कलेक्ट होतं. त्याला म्हणतात मदर लिकर. नाव लक्षात ठेवा. द क्रिस्टल्स सो फॉर्म्ड आर फ्री फ्रॉम सोल्युबल ॲज वेल ॲज इनसोल्युबल इम्प्युरिटीज. मग अशा पद्धतीनं या दोनही प्रकारच्या इम्प्युरिटीज त्याच्यातून सेपरेट केलेल्या आहेत. नेक्स्ट पॉइंट आहे चॉईस ऑफ द सॉल्व्हंट. त्याच्यामध्ये सॉल्व्हंट नेमकं कोणतं वापरायचं आहे त्याच्या काही ठराविक प्रॉपर्टीज लागतात. त्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवा. द सॉल्व्हंट टू बी युज्ड फॉर क्रिस्टलायझेशन मस्ट हॅव फॉलोइंग प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी बघा, कंपाऊंड टू बी क्रिस्टलाइज्ड शुड बी least or sparingly soluble in the solvent at room temperature but highly soluble at high temperature. बघा कसं सांगितलं. ज्या कंपाऊंडचं तुम्हाला क्रिस्टलायझेशन करायचं आहे तो लिस्ट म्हणजे मिनिमम आणि स्पेरिंगली म्हणजे सुद्धा कमीत कमी म्हणजेच मिनिमम. सोल्युबल इन द सॉल्व्हंट ॲट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला तो कंपाऊंड त्या सॉल्व्हंटमध्ये कमीत कमी सोल्युबल पाहिजे. मात्र जर टेम्परेचर वाढवलं तर त्याची सोल्युबिलिटी जास्त असली पाहिजे. लक्षात ठेवा, ही फार महत्वाची प्रॉपर्टी आहे. सॉल्व्हंट शुड नॉट रिॲक्ट केमिकली विथ द कंपाऊंड टू बी प्युरिफाईड. हे पण महत्वाचं आहे. ज्या कंपाऊंडचं आपल्याला प्युरिफिकेशन करायचं त्याच्यातल्याच इम्प्युरिटीज आपल्याला काढून टाकायच्या आहेत तर तो कंपाऊंड आणि ते सॉल्व्हंट एकमेकांशी रिॲक्ट होता कामा नये. त्यानंतर सॉल्व्हंट शुड बी व्होलाटाईल सो दॅट इट कॅन बी रिमूव्ड इझिली. व्होलाटाईल म्हणजे ते हवेमध्ये व्हेपर्सच्या फॉर्मॅटमध्ये निघून गेलं पाहिजे. तुम्ही जर पेट्रोल ओपन ठेवलं तर ते हवेमध्ये उडून जातं कारण ते व्होलाटाईल आहे. व्होलाटाईल प्रॉपर्टी लक्षात घ्या. वॉटर, इथिल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल, ॲसिटोन, इथर or their combinations are generally used as a solvent for crystallization. ही सगळी नावं बघा, वाचून ठेवा. वॉटर, इथिल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल, ॲसिटोन, इथर आणि यांच्यातलीच काही कॉम्बिनेशन्स मिक्स केली जातात. द चॉईस इज डन बाय ट्रायल अँड एरर मेथड. एक्सपेरिमेंट करून बघावे लागतात वेगवेगळ्या सॉल्व्हंट बरोबर आणि मग ठरवलं जातं की फायनल त्याच्यातलं कुठलं यूज करायचं आहे. आता इथं त्याने एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. काय बघा ऍक्टिव्हिटी, क्रिस्टलायझेशन ऑफ कॉमन सॉल्ट फ्रॉम इम्प्युअर सॅम्पल. कॉमन सॉल्ट जे आपण घरी वापरतो मीठ ते. मेनी टाइम्स द कॉमन सॉल्ट ऑब्टेन्ड फ्रॉम द मार्केट मे कंटेन सम सिलिसियस मॅटर अँड अदर इम्प्युरिटीज. त्याच्यामध्ये काय असतात? सिलिका जन्य पदार्थ असतात म्हणजे सिलिका त्याच्यामध्ये असते. दीज कॅन बी रिमूव्ड
अँड लार्ज क्रिस्टल्स ऑफ प्युअर NaCl कॅन बी ऑप्टेन. मग हे सगळे जे सिलिशियस मॅटर सांगितलेलं आहे, अदर इम्प्युरिटीज आहेत, त्यांना तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकताय ही मेथड वापरून, आणि प्युअर NaCl चे तुम्हाला क्रिस्टल्स त्या ठिकाणी मिळतील. ऍपॅरेटस बघा काय काय सांगितले: बीकर, ग्लास रॉड, फनेल, फिल्टर पेपर अँड स्टँड, इव्हॅपोरेटिंग डिश एटसेट्रा. इथं डायग्राम मध्ये हे सगळे तुम्हाला इथे दिसतील काय काय आहेत ते. मटेरियल काय घ्यायचंय बघा: इम्प्युअर मार्केट सॉल्ट फॉर ए मिक्सचर ऑफ सॉल्ट अँड फाईन सँड एटसेट्रा. बाजारात उपलब्ध असलेले इम्प्युअर मार्केट सॉल्ट घ्या, किंवा सॉल्ट आणि फाईन सँड बारीक वाळू यांचं मिक्सचर जरी घेतलं तरी चालेल. डायग्राम एकदा बघून घ्या कशा पद्धतीनं काय काय केलेलं आहे त्यांनी. इथं बीकर घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये ते सोल्युशन घेतले, त्याला इव्हॅपोरेशन केलं. हॉट सॅच्युरेटेड सोल्युशन याच्यातून फिल्टर पेपर वापरून करून घेतलेलं आहे. ते इथं त्याचं फिल्ट्रेट तयार झालं आणि त्याच्यापासून हे क्रिस्टल्स मिळवलेले आहेत, म्हणजे क्रिस्टलायझेशन केलेलं आहे. प्रोसिजर बघून घ्या. अरेंज ॲपॅरेटस ॲज शोन इन द फिगर. डायग्राम दाखवलेला आहे. टेक सम वॉटर इन अ बीकर, ऍड सॉल्ट टू द बीकर अँड स्टर इट विथ ग्लास रॉड. त्याच्यामध्ये सॉल्ट ऍड करायचं आणि ते ढवळायचं आहे चांगलं, स्टर म्हटले. ऍड मोअर सॉल्ट अँड स्टर टिल नो मोअर सॉल्ट डिझॉल्व्ह. अजून त्याच्यामध्ये सॉल्ट ऍड करायचं आणि ते ढवळायचं आहे. कुठंपर्यंत ढवळायचं आहे? जोपर्यंत त्याच्यामध्ये सॉल्ट डिझॉल्व्ह होणं थांबत नाही. जोपर्यंत ते डिझॉल्व्ह होते तोपर्यंत त्याच्यामध्ये ऍड करत जायचं आहे. ज्यावेळी ते थांबेल तिथे त्याला काय करायचं आहे? स्टॉप करायचं. पुढं बघा काय म्हटलं त्याने आता: हीट द सोल्युशन. मग त्याला हीट करा. फिल्टर द हॉट सोल्युशन. फिल्टर पेपर वापरून त्याचं फिल्टरिंग करून घ्या. इनसोल्युबल इम्प्युरिटीज विल रिमेन ऑन द फिल्टर पेपर. सगळ्या इनसोल्युबल इम्प्युरिटीज ज्या आहेत त्या फिल्टर पेपरवरती कलेक्ट होतील. कलेक्ट द फिल्ट्रेट इन अन इव्हॅपोरेटिंग डिश अँड अलाउ टू कूल. फिल्ट्रेट तुम्हाला मिळणार आहे खाली बीकरमध्ये मिळेल. फिल्टर पेपरवरती जे मिळतं त्याला म्हणतात रेसिड्यू. रेसिड्यू काय कामाचं नाही आपली, त्या इम्प्युरिटीज असतात ते काढून टाकायचं. फिल्ट्रेट म्हणजे खाली बीकरमध्ये जे सापडतं आपल्याला फिल्ट्रेशन झाल्यानंतर ते महत्वाचं. त्याला इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये घ्या, त्याला कूल होऊन द्या. क्रिस्टल्स ऑफ प्युअर सॉल्ट NaCl विल सेपरेट, लिव्हिंग सोल्युबल इम्प्युरिटीज इन द मदर लिकर. मग जसं ते कूल व्हायला लागेल तसं त्याच्यातून NaCl चे प्युअर क्रिस्टल्स हे बाहेर पडायला लागतील. ज्या काही सोल्युबल इम्प्युरिटीज आहेत त्या त्या सोल्युशन मध्येच राहतील. त्या सोल्युशनलाच काय म्हणायचं आहे? मदर लिकर. मग सांगितलंय, हा शब्द लक्षात ठेवा. फिल्टर द सोल्युशन अँड कलेक्ट द क्रिस्टल्स ऑन द फिल्टर पेपर अँड ड्राय देम. परत एकदा आता त्याचं फिल्ट्रेशन करून घ्या. आता काय होईल? ते क्रिस्टल्स राहतील फिल्टर पेपरवर, त्यांना ड्राय करा म्हणून सांगितलं. Impure copper sulfate can be purified by crystallization using water as a solvent. नाव लक्षात ठेवा. कॉपर सल्फेटचं प्युरिफिकेशन याच पद्धतीने केलं जातं. बेन्झॉइक ऍसिड कॅन ऑल्सो बी प्युरिफाईड बाय क्रिस्टलायझेशन युझिंग वॉटर ऍज अ सॉल्व्हंट. ही दोघ जण आहेत बघा, नाव लक्षात ठेवा. ही विचारतात परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारासाठी कुठली मेथड वापरायची, कोणत्या कंपाऊंडसाठी. मग कॉपर सल्फेट आणि बेन्झॉइक ऍसिड साठी ही प्रोसेस तुम्हाला वापरावी लागेल क्रिस्टलायझेशनची. ते करून ठेवा व्यवस्थित.